जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येथील उर्दू विभाग आणि महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 12 मार्च रोजी उर्दू निबंध तसेच 13 मार्च रोजी उर्दू वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। दोनही स्पर्धेत जयसिंगपूर, सांगली, रेंदाळ, कुरुंदवाड, इचलकरंजी येथील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक शिरीन बिहट्टी, द्वितीय क्रमांक जैनब मुल्ला, तृतीय क्रमांक अनिसा यांचा तर उत्तेजनार्थ क्रमांक सोबिया सय्यद यांना मिळाला। वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक निदा मोमीन, द्वितीय क्रमांक जिया मुख्तार, तृतीय क्रमांक तस्मिया मोमीन व उत्तेजनार्थ क्रमांक आदिबा भातखंडे यांना मिळाला। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना उर्दूमधील प्रसिद्ध कवी इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी मोहम्मद इरफान पटेल यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। त्यांनी विद्यार्थ्यांना उर्दू मराठी लेखन परंपरा, उर्दू ही भारतीय भाषा आहे, त्या भाषेतील साहित्य हे मानवी मनाला आनंद निर्माण करून देणारं साहित्य आहे असं मत व्यक्त केलं। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानाज यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक कौशल्य विकसित करून साहित्याचा आस्वाद घ्यावा। निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी साहित्य साधना, कला याविषयी आवड निर्माण करून साहित्य सेवा करावी असं मत व्यक्त केलं। स्पर्धेचं परीक्षण हे माजी उर्दू विभाग प्रमुख प्राध्यापक मोहम्मद हनीफ सय्यद, प्राध्यापक ओंकार कुलकर्णी, स्मिता मोटेरियो यांनी केलं। कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन उर्दू विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सहिबा सय्यद, सबिहा सय्यद यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानाज यांच्या मार्गदर्शनाखाली केलं। यावेळी पवित्र रमजान महिन्याचा उपवास असल्याने विद्यार्थ्यांसाठी इफ्तारीचे आयोजन करण्यात आलं। सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक FN पटेल, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।